साहेब आपल्याला संबोधित करतायत। मी विनंती करतो आदरणीय दादांना, सर्वांनी दादांसाठी जोरदार टाळ्या वाजवून दादांचं स्वागत करूया। कार्यक्रमाचे मला सुरुवातीलाच मी उशीर झाला तर दिलगिरी व्यक्त करतो। कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप अण्णा मोहिते पाटील, कार्यक्रमाला उपस्थित असणारे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, विद्यमान आमदार बाबाजी शेठ काळे, तसंच सत्यशील शेरकर, मनीषाताई गोरे, लक्ष्मीकांत काबिया, दिनेश ओसवाल, निर्मलाताई पानसरे, कैलास सांडभोर, अरुण चांभारे, कैलास निंबोरे, विजय शिंदे, आबाजीराव भोसले, सद्गुरू मनोहर मामा भोसले, ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण या कार्यक्रमाच्या करता जमलो ते आयोजक अश्विनीताई पाचरणे, राजेंद्र पाचरणे, अमोल शेठ कोले, उदय पाचरणे, गुरुदास डोरे, किरणकर, अमोल गोहिनकर, महेंद्र पाचरणे, उपस्थित सर्व पाचरणे परिवारातील सदस्य, या राजेंद्रजी आणि अश्विताईंच्या न्यू सप्तरंग कलेक्शन अँड टेलर्स आणि सप्तरंग मिसळ हाऊस या नूतन व्यवसायाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देण्याच्या करता उपस्थित असणारे सर्व मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक, बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, सध्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लवकरच महाराष्ट्राच्या विधानसभेचा अर्थसंकल्प येणार आहे आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये देशाचा पण अर्थसंकल्प येणार आहे। आम्ही सगळेजण त्या व्यापात आहोत। उद्याच्याला प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी, त्याच्यावर आजच बहुतेकांना ज्या ज्या भागामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी पालकमंत्री नेमलेले आहे किंवा जिथं पालकमंत्री नाही परंतु शासनाच्या वतीनं मंत्री महोदयांना नेमलेलं आहे, त्या सर्वांना आज संध्याकाळपर्यंत जिल्ह्याच्या ठिकाणी पोहोचायचं असतं। परंतु सुदैवाने मला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून पुण्यातच थांबायचं असल्यामुळं सकाळी एक महत्वाचा न्यायालयाचा कार्यक्रम आज झाला। मुंबई उच्च न्यायालयाच्या डेरेत मॅडम तिथं आलेल्या होत्या, इतर न्यायाधीश होते आणि तो कार्यक्रम झाल्यावर मी इकडे आलेलो आहे। इथून पण अजून एक कार्यक्रम आहे, तिथून पुण्यात पण पुढे 2 कार्यक्रम आहेत। फार आग्रहपूर्वक पाचरणे परिवारांनी मला आणि आपल्या सगळ्यांना तिथं स्टेजवर बसणाऱ्या सगळ्या मान्यवरांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलवलं। खरं तर माझा स्वतःचा प्रयत्न असा असतो की शेतकरी कुटुंबातल्यांनी पुढे येऊन शेतीचा व्यवसाय करत असताना त्याच्या जोडीला दुसरा काही व्यवसाय काढला तर त्या व्यवसायाच्या करता त्यांना जाऊन शुभेच्छा द्याव्यात, त्यांना प्रोत्साहन द्यावं, याच उद्देशाने मी याच्या कार्यक्रमाच्या करता आलेलो आहे। दिलीपरावांनी पण मला सांगितलं होतं की कार्यक्रमाला आलं पाहिजे, थोडीशी घाईगडबड झालीये पण मी त्या कार्यक्रमाला आलोय। आज इथं येत असताना तसं बघितलं तर अश्विनीताई पाचरणे उत्तम एक व्यावसायिक म्हणून किंवा राजगुरुनगर बँकेच्या संचालक म्हणून त्यांचं महिला संघटनेचं एक चांगल्या प्रकारचं काम आपल्या जिल्ह्यात तालुक्यामध्ये आहे। शरद क्रीडाची जिल्हाध्यक्ष म्हणून पण ते काम बघतात। महिला फार्मर प्रोड्युसर सुरू करतायत, त्या जवळपास 300 महिलांना बरोबर घेऊन त्यांचं काम चाललेलं आहे। पाठीमागच्या काळामध्ये राजेंद्र पाचरणे जवळपास 1999 ते 2005 ऑस्ट्रेलियामध्ये सर्व्हिसला गेलेले होते, परंतु आपला स्वतःचा भाग, आपलं स्वतःचं गाव, आपला स्वतःचा परिसर, आपलं स्वतःचं घर, त्याची एक जी ओढ असते, कुठेही तुम्ही जगामध्ये जावा ती ओढ काही कुणाची कमी होत नाही। त्याच ओढीनं परदेशातून ज्यावेळेस राजेंद्र पाचरणे आले त्यावेळेस त्यांनी आल्यानंतर स्वतःचे 2 कारखाने सुरू केलेले। जरी न्यू सप्तरंग कलेक्शन अँड टेलर आणि सप्तरंग मिसळ हाऊस हा व्यवसाय सुरू केलेला असला तर त्या ठिकाणी जात असताना त्यांचा बैलगाडा मालक म्हणून जे काही त्यांची ओळख आहे किंवा त्यांची जे हाऊस आहे ती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे।
त्यांनी त्याचेच फोटो तिथं लावलेले आहेत. 21 लाखाचा बैल त्यांच्याकडे असं मला इथं सांगण्यात आलं. 11 लाखाचा घोडा आहे, अजून काय काय लाखांचं आहे कुणाला माहिती, परंतु बैल आणि घोडा तरी त्यांच्याकडे आहे. शेवटी हा खेळ मला आठवत आहे बैलगाडा शर्यती ज्यावेळेस थांबलेल्या होत्या त्यावेळेस शिवाजीराव आढळराव पाटील असतील, बाकीचे सगळे सहकारी असतील, अनेक आमदार त्याच्यामध्ये प्रयत्न करत होते, आम्ही लोक प्रयत्न करत होतो, परंतु नंतर त्या प्रयत्नांना यश आलं. आणि जे माझ्या जुन्नर, खेड, आंबेगाव, मावळ या सगळ्या भागामध्ये नव्हे तर महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये बैलगाडा शर्यत जी अतिशय प्रसिद्ध आहे त्याला कोर्टाने मान्यता दिली आणि लोकांना जे एक खंत होती ती खंत दूर करण्याचं काम या निमित्तानं झालं. आज इथं मी सुरुवातीला आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या पाचरणे परिवाराचं, अश्विनीताईंच्या आणि राजेंद्र पाचरणेच्या न्यू सप्तरंग कलेक्शन अँड टेलर आणि सप्तरंग मिसळ हाऊस या नूतन व्यवसायाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. त्याबद्दल त्यांना शुभेच्छा देखील देतो. त्याच्यामध्ये या दुकानाचं नाव त्यांनी सप्तरंग ठेवलेलं आहे. त्यावेळी सर्व रंगाचे, सर्व डिझाईनचे, पॅटर्नचे कपडे मिळतील. त्यांचा दर्जा, क्वालिटी ही चांगली ठेवण्याचं काम करावंच लागेल. इथं दर राहणार आहे असा विश्वास मी या निमित्तानं व्यक्त करतो. नाव सप्तरंग असल्यामुळे फक्त सप्तरंगी कपडेच इथं मिळतील असा कोणी गैरसमज करून घेऊ नये. असं नाहीये, प्रत्येक रंगाचे आणि कॉम्बिनेशनचे कपडे इथं ग्राहकांना मिळतील. मला मगाशी उद्घाटन करत असताना राजेंद्रजींनी सांगितलं की दादा आम्ही इथं आल्यानंतर वराला जर काही कपडे पाहिजे, त्याला कशा पद्धतीनं फेटा पाहिजे, कशा पद्धतीने शेरवानी पाहिजे ते आदल्या दिवशी सांगितलं तर 24 तासाच्या आत त्याला तिथं शिवून दिलं जाणार आहे. अशा प्रकारची सोय त्यांनी केलेली आहे. मी त्यांना म्हणालो की वराची सोय केली, पण वधूनी काय करायचं, वधूनी करायचं तिचे फॉल, पिको काय काय असतं किंवा त्याच्या संदर्भातलं तिचं पेटीकोट असेल, तिचं ब्लाऊज असेल, त्याचाही काहीतरी अश्विनी तुम्ही ह्याच्यामध्ये लक्ष दिलेलं दिसत नाही, त्याच्यामुळे ते राहिलंय. त्याचाही विचार आपण करा. गमतीचा भाग सोडून द्या. पण आज तुम्ही एका नवीन व्यवसायाला सुरुवात करताय. प्रत्येक व्यवसायात ग्राहकाचं समाधान आणि विश्वास मिळवणं अतिशय महत्वाचं असतं. मिळवलेला विश्वास टिकवणं हे देखील तितकंच महत्वाचं असतं. त्यामुळे तुम्ही सर्वजण प्रामाणिकपणे सचोटीनं व्यवसाय करून या भागातल्या आमच्या ग्राहकांचा विश्वास संपादन कराल याबद्दल मला खात्री आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे त्या ठिकाणी स्त्री असते असं म्हटलं जातं आणि स्त्रियांच्या बाबतीमध्ये देखील तिचे यशाच्या वाटेवर चालणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या मागे तिचे वडील असतात, तिचा परिवार असतो, तिचे पती असतात, असे 2 पुरुष असतात. त्याच्यामध्ये राजेंद्रजी आणि अश्विनीताईंचं वैवाहिक आणि व्यावसायिक जीवनात एकमेकांना त्यांनी चांगल्या प्रकारची साथ दिलेली आहे. एकमेकांची वाट सुकर आणि प्रशस्त करण्याचं काम ते करतायत. त्याबद्दल खरोखरीच मी त्यांचं कौतुक करतो. कुठलाही उद्योग, व्यवसाय, व्यापार त्या ठिकाणी करत असताना तो मालक कामगारांच्या मेहनतीतून मोठा होत असतो. तसंच व्यवसाय वाढत असताना तो आजूबाजूच्या परिसरातील आणि प्रगतीचा हातभार लावत असतो. उद्योगामुळे त्या भागातील तरुणांना रोजगार मिळतो, भागातील आर्थिक उलाढाल वाढायला मदत होते, सामाजिक सांस्कृतिक चळवळीला त्या निमित्तानं बळ मिळतं. अशा अनेक प्रत्यक्ष फायदे या व्यवसायाच्या निमित्तानं होत असतात. आज सप्तरंग शोरूम उद्घाटन होत असलं तरी अश्विनीताई आणि राजेंद्रजी हे बँकिंग, उद्योग, व्यापार, सामाजिक सेवा अशा अनेक क्षेत्रामध्ये काम करतायत. त्यांच्यासारखी माणसं ही तयार झाली पाहिजेत. समाजाने त्यांना बळ देण्याचं काम केलं पाहिजे. इतरांनी पण त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांच्या अजून एक तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो. या दोघांची मुलगी आर्या राजेंद्र पाचरणे ती 8वीलाच आहे, परंतु ती चांगली नेमबाज म्हणून तिची ओळख आहे. मध्य प्रदेशमध्ये भोपाळला, तामिळनाडूमध्ये चेन्नईला स्पर्धेमध्ये ती जाऊन आलेली आहे. आपल्यामधल्या पण मुलांच्या मध्ये एक चांगल्या प्रकारचं नैपुण्य आहे. फक्त त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर देण्याची गरज आहे. आता क्रीडा खात्याची जबाबदारी दत्तामामा भरणेंच्यावरच आहे, युवक कल्याणची जबाबदारी आहे, आपल्या अवकाफची जबाबदारी आहे, अल्पसंख्याक विभागाची जबाबदारी आहे.
आज देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली एकनाथराव शिंदे, मी आणि आम्ही सगळेच मंत्रिमंडळातील सहकारी काम करत असताना लोकांची अपेक्षा खूप आहे. प्रचंड अशा प्रकारचं ताकद आणि खूप मोठ्या प्रमाणावर महायुतीला यश हे महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे आमची जबाबदारी वाढलेली आहे. त्या गोष्टीचं भान ठेवून आम्ही पावलं टाकतोय. त्याच्यामध्ये कालच मी अमित शहा साहेबांच्या बरोबर सहकाराचा कार्यक्रम त्या ठिकाणी मुंबईमध्ये केला आणि आपल्या राष्ट्रीय पातळीवर सहकारी चळवळीला प्रोत्साहन देण्याचं काम स्वतः अमित भाई करतायत. आणि त्यावेळेस मी त्यांना सांगत होतो की अमित भाई जरा उसाला दर चांगला मिळाला पाहिजे, त्याच्यावर इथेनॉल करताना ज्यूस टू इथेनॉल, BHB टू इथेनॉल त्याचे दर जरा वाढले पाहिजेत. शेवटी आमचा शेतकरी आहे. मला तुम्हाला दुसरं एक सांगायचंय, तुम्ही किती राजगुरुनगरच्या, खेडच्या, चाकणच्या किंवा माझ्या जुन्नरखेड, आंबेगाव या सगळ्या मावळातल्या शेतकऱ्यांनी कृषक 2025 बारामतीला बनवलं होतं. आता 5 दिवस होतो. शेतकरी बांधवांनो, आपला बहुतेकांचा इथला महत्वाचा पीक आहे कांदा. तुम्हाला माहिती नाही, परंतु आपल्या राजगुरुनगरचं जे संशोधन केंद्र आहे तिथं कांद्यावर संशोधन झालंय आणि असा कांदा तिथं तयार करण्यात आलेला आहे की तो 9 महिने बाजारामध्ये म्हणजे तुमच्याकडे टिकेल. तो चाळीत ठेवला किंवा तो खराब होणार नाही. आता इथून पुढच्या काळामध्ये नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्याला शेती, आपल्याला कोणताही व्यवसाय हा करावा लागणार आहे. त्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. आम्ही कृषी विभागाच्या माध्यमातून जे काही तुम्हाला पायाभूत सुविधा द्यायच्या त्या देण्याच्या करता माणिकराव कोकाटे आणि आम्ही सगळेच जण त्या बाबतीमध्ये लक्ष देऊ. पण तुम्ही पण अतिशय मनापासून त्याचा फायदा उचलला पाहिजे. आता महाराष्ट्रामध्ये अनेक कृषी प्रदर्शनं असतात. कुठून तरी पेरू तोडून आणलेले असतात, इतर डाळिंब आणलेले असतात, पपई आणलेले असतात, वेगवेगळी फळं ठेवलेली असतात. या कृषी 2025 मध्ये असं होतं. तिथं 86,032, 265, तिथं 8,005 वेगवेगळ्या व्हरायटीचा जो ऊस आहे त्या ऊसाचं प्रत्यक्षपणे तिथं रोप लावलेलं होतं आणि तो ऊस किती वाढतो, किती महिन्यात वाढतो, कसा त्याला फुटवा आहे, किती तो त्या ठिकाणी मोठा होतो, हे सगळं तिथं दाखवलं होतं. त्याच्यामुळं एवढी प्रचंड गर्दी होती. मी नंतर अॅग्रिकल्चरच्या सचिवाला पण सांगितलेलं आहे किंवा अजून बघा फुलांची शेती कशी असली पाहिजे. इतक्या कलरची आपल्याला शेवंती 2 कलरचीच माहिती होती, पांढरी 3 कलरची, परंतु अनेक कलरची शेवंती करता येते, अनेक कलरच्या भाज्या करता येतात, केळी वेगवेगळ्या कलरची त्या ठिकाणी करता येते. एवढं सायन्स पुढे गेलेलं आहे. बाबांनो, काळानुरूप तुम्हाला मला ते शिकावं लागेल. ते आपल्याला शेताच्या बांधावर न्यावं लागेल. त्याचा उपयोग आपल्याला शेती करताना करून घ्यावा लागेल. ग्राहक हा चोखंदळ झालेला, ग्राहकाला चांगला स्वच्छ अशा प्रकारचा माल पाहिजे. आजच मी सकाळी पुण्यामध्ये देशी गाई, मग त्याच्यामध्ये तालपरकर असेल, खिलार असेल, त्याच्यामध्ये कंदार असेल, गीर असेल, तालपरकर, सहीवाल असेल, अशा अनेक प्रकारच्या ज्या देशी गाई तुमच्या माझ्या देशातल्या आहेत त्याचा अतिशय चांगल्या प्रकारचं आपण तिथं केंद्र बनवलेलं आहे. त्याच्याकरता 60 कोटी रुपये राज्य सरकारच्या वतीनं महात्मा कृषी विद्यापीठाला दिलेले आहेत. त्याचंही काम आपण करतोय. तुम्ही काळजी करू नका. अतिशय चांगल्या चांगल्या गोष्टी करण्याचं काम आम्ही सगळेजण करणार आहोत. त्याचा मात्र पुरेपूर फायदा माझ्या शेतकऱ्यांनी, माझ्या कष्टकऱ्यांनी घ्यावा. मुख्यमंत्री देखील 5 दिवस दावोसला गेलेले होते आणि तिथून मोठी गुंतवणूक तुमच्या माझ्या महाराष्ट्रात यावी, त्याच्यातून रोजगार निर्माण व्हावा, त्याच्यातून ज्यांच्या हाताला काम नाही त्यांना काम देता यावं, जगामध्ये स्पर्धेमध्ये आपण टिकावं, अशा अनेक प्रकारच्या गोष्टी करण्याच्या करता त्यांनी तिथं करार करून आलेले आहेत. काल रात्री उशिरा ते आले. लवकरच ते प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळ्या गोष्टी सांगतील. ते पण आपल्याला माहिती त्याच्या संदर्भातली मिळेल. आणि खूप गोष्टी सांगण्यासाठी पण मला पुढे कार्यक्रमाला जायचं. त्याच्यावर दिलीपराव बाकीच्यांनी पण थोडस भाषणं थांबवली आणि मला बोलण्याची संधी दिली. न्यू सप्तरंग कलेक्शन अँड टेलर्स आणि ते सप्तरंग मिसळ हाऊस, त्या मिसळ हाऊस मध्ये पण खूप व्हरायटी आहे. तुम्ही किती लोकांनी वाचलं मला माहित नाही. जगामध्ये काही पदार्थ हे कुठले प्रसिद्ध आहेत ते दाखवलं जातं.
त्या माझ्या मतेप्रमाणे 25 का 50 पदार्थांमध्ये आपला वडापाव हा जागतिक पातळीवर पोहोचलेला आहे. कोणी सांगत नाही. त्या वडापावचं महत्व हे बहुतेकांना कळलेलं आहे आणि त्या पद्धतीनं मुंबईमध्ये देखील अनेक कष्टकरी किंवा मिडल क्लास हे स्वतःची भूक भागवण्याच्या करता त्या वडापावचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न करत असतात. आज जे काही इथं मगाशी बोलत असताना अश्विनीताईंनी किंवा राजेंद्र पण मला काही गोष्टी त्या ठिकाणी सांगत होते. आज बरेच मान्यवर इथं आलेले आहेत. पण माझी एवढीच विनंती आहे, दर्जा फूड मधला खाण्याचा स्वच्छता पाणी वगैरे चांगलं. अलीकडे लोक फार मार्काईनं त्या बाबतीमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये शूटिंग करत असतात. मध्ये कुठेतरी मला एखादी दाखवलं की दादा आमच्या दुकानामध्ये मिठाईमध्ये प्लेट आलेलं होतं, अर्ध प्लेट. लगेच आम्ही त्यांच्यावर ऍक्शन ठिकाणी घेतली. फूड अँड ड्रग खाता देखील आमच्या नरहरी झिरवळांना दिलेला आहे. या सगळ्या खात्यांचा उपयोग समाजाला स्वच्छ चांगलं खाद्य मिळावं, भेसळ बंद व्हावी, कुठल्याही प्रकारे भेसळ चालू दिली जाणार नाही, कायदा नियम सगळ्यांना सारखे राहतील याबद्दलची पण काळजी. आणि जे शासनाने तुम्हाला ठरवून दिलेलं, मी मगाशी अश्विनीताईंना विचारत होतं किंवा कधी सुरू होणार कधी होणार, त्यांनी सांगितलं सकाळी 7ला ना, 7ला सुरू होणार, रात्री 12ला. हे 11ला बंद करायचं, 12 काय 12ला बंद केलं की 12च वाजले. यामध्ये नियम जो आहे काय होतं, रात्री उशिरापर्यंत काही बसले, घरी जाताना कुठंतरी काहीतरी वेडेवाकडा प्रकार झाला की पुन्हा आमच्या सरकारला दोष दिला जातो. सरकार काय करते, पोलीस खातं काय करते, कायदा सुव्यवस्था कुठे गेली, सगळं जागेवर आहे. फक्त आपण पण काही बंधनं पाळली पाहिजे. तुम्ही पण सहकार्य करा, सरकारचे वेगवेगळ्या खात्याचे सहकार्य करतील आणि या पद्धतीने तुमच्या माझ्या राज्याला, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला, तसंच तुमच्या माझ्या पुणे जिल्ह्याला लवकरच आता शरदराव आता आले शिवजयंती 19 फेब्रुवारीला, त्याचाही कार्यक्रम दिवसभर आपण शिवनेरीला जिथं महाराजांचा जन्म झालाय त्या शिवनेरी किल्ल्यावर त्या ठिकाणी घेणारे, खाली पण कार्यक्रम घेणारे, अशा पद्धतीने जे महापुरुष होऊन गेले त्यांचं सतत आपण स्मरण करणं, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणं, चांगलं दिवस राहणं, संतांचा विचार मनामध्ये ठेवून वाटचाल करणं, या ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्याचं सगळ्यांनीच अनुकरण करावं, विशेषतः नवीन पिढीनं अनुकरण करावं अशा प्रकारची विनंती करतो. राजेंद्रजी, अश्विनीताई, तुम्हाला तुमच्या सगळ्या परिवाराला या व्यवसायाच्या निमित्तानं मी मनापासून सप्तरंग शोरूमच्या आणि त्या सप्तरंग मिसळ हाऊस, परंतु अजून काही मिसळ पण खायला दिली नाही, काहीच दिली नाही, कसं आहे कोणाला माहिती. त्या निमित्तानं तुम्हा सगळ्यांना भेटता आलं, संवाद साधता आला, त्याबद्दल खरोखरीच मनापासून धन्यवाद देतो. सप्तरंग शोरूमच्या विशेष विक्रीसाठी देखील आमच्या सर्वांच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा उद्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या पण मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तदनंतर किल्ले शिवनेरीचे शिलेदार आमदार आदरणीय शरददादा सोनवणे यांचा सन्मान आदरणीय जयराम शेठ पाचरणे आणि महेंद्रजी पाचरणे यांच्या शुभ हस्ते केला जात आहे. त्याचबरोबर खेड तालुका प्राथमिक शिक्षक संघ दिनदर्शिका भेट देऊन